जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मिरची भाजी करायची आहे आज, तर त्याच्यासाठी सर्व साहित्य इथे अगोदरच आणून ठेवलेलं आहे, कारण गच्चीवर चूल आहे आणि चुलीवर भाजी करायची होती. तर जे काही साहित्य लागतं त्याला ते सर्व वर आणून ठेवलं. चूल चांगली पेटवली आणि चुलीवर पण अंधण ठेवलेलं आहे. कुकरमध्ये वगैरे काही केली नाही, पूर्ण चुलीवरच आहे. भांड्यामध्ये करायची. काही शेंगदाणे टाकले पाण्यामध्ये आणि काही बाजूला ठेवले. मुलींना पण असं काही असलं की जास्त उत्साह येतो, तर त्यांची पण मदत चालू होती. आणि ही भाजी 10 ते 12 जणांची होणार आहे. तर त्याच्यासाठी तुरीची डाळ चांगली धुवून स्वच्छ करून ती टाकलेली आहे अंधणाला चांगलं पाण्याला. आणि कांदे काही उभे काप आणि काही याची पेस्ट करायची आहे. उभे काप पण त्या डाळीमध्ये टाकायचे आणि पेस्ट आपली मिक्सरमध्ये. तर आम्ही सर्व तयारी म्हणजे डाळ शिजेपर्यंत इकडे बाकीची तयारी पण चालू होते. तर पालक, आंबट चुका हे निवडणं, परत कांदा चिरणं, लसण सोलणं, हे काय आहे हे सर्व ते डाळ शिजेपर्यंत बरंच होऊन जातं इकडे. आणि काही जे आहे पदार्थ ते मिक्सरमध्ये त्याची पेस्ट पण करायची आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला कांदा आणि खोबरं हे याच्यामध्ये टाकलं. हे उभा कांदा आणि उभं असं चिरलेलं खोबरं होतं, तर ते त्याच्यामध्ये टाकलं. आता पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये. तर पहिले शेंगदाण्याची भरड, त्याच्यानंतर खसखस या पद्धतीने बारीक करून घ्यायची. गोडंबी आहे ती पण बारीक करून घ्यायची या पद्धतीने. आणि पेस्ट करणं चालू होती माझी आणि एका ताटामध्ये टाकणं पण चालू होते. आता अद्रक लसणची पण पेस्ट करायची. लसण पण भरपूर आहे आणि अद्रक पण बऱ्यापैकी घेतलेली आहे. तर याची पण पेस्ट करायची. तर याच्यामध्ये जिरे पण टाकायचे होते, पण जिरे मी विसरले. त्याच्यानंतर थोडंसं फिरवल्यानंतर जिऱ्याची आठवण आली, तर जिरे पण टाकत आहे आता. आणि याचं जे प्रमाण आहे, हे माणसं कमी जास्त झाले की भाजीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करायचं. आता खोबरं आहे, खोबरं पण काढून घे. ओलं खोबरं, गोडंबी, खसखस, शेंगदाण्याची भरड आहे, अद्रक लसण, टमाटर आणि कांदा, याच्यात जिरं पण आहे. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता पालक आणि आंबट चुका, मिरच्या तिकडे, जाड टमाटा, अजून कोथिंबीर. एक लाकूड दे आली सोबती. मिरचीची पण पेस्ट करायची. तर त्याच्यामध्ये साध्या मिरच्या आहे काही आणि काही खुरसणी मिरची आहे. खुरसणी मिरचीने चांगली चव येते, ती पण पेस्ट करून घेतली. पालक, आंबट चुका पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतला. आणि डाळ पण आता शिजत आलेली म्हणजे शिजलेलीच होती. त्याच्यानंतर ज्या भाज्या आहेत आंबट चुका आणि पालक, हे पहिले त्याच्यामध्ये टाकून दिल्या आणि अजून पण आता शिजवायचं आहे. पूर्ण शिजल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर रईने चांगली हटून घेतलं तिला. आणि आता फोडणीची तयारी. तर फोडणीमध्ये तेल भरपूर लागणार आहे, कारण मेंबर जास्त आहेत. जिरे मोहरी, चांगलं तपलं होतं. आता जे मिक्सर मधून काढलं बारीक केलेलं होतं ते त्यातलं कांदा टाकायचा. पहिले कांदा, थोडी मोहरी तळतळू द्यायची चांगली. चुलीवर जास्त उशीर लागतो. गॅसवर आतापर्यंत कुठल्या कुठं सगळं झालं असतं. आपण जेवायला मस्त बसतो. तुम्हाला चुलीवर पाहिजे होतं. पण कसं आता असं तुमच्या दोघीच्या ना जिद्दीच्या ना आम्ही चुलीवर केलं ते. कधी नव्हतं खायला भेटतं चुलीवरचं. कर पाहू दे, येतं का तुला. कांदा, नाही का हळू. 10 ते 12 जणांची भाजी आहे.
डाळ किती घेतली असं आपण? अर्धा किलो. हो, अर्धा किलो 3 पावच्या आसपास. हां, अर्धा किलोच्या जवळपास होतीच. त्याच्यानंतर टोमॅटो पेस्ट टाकायची थोडीशी. मिरचीची पेस्ट. मिरचीची पेस्ट. मध्ये मध्ये मिरच्या पण राहिल्याच काही. खुरसणी मिरची होती, साधी मिरची होती. जर लाल मिरची टाकायची असली तर हिरवी मिरचीची पेस्ट थोडी कमी टाकायची. पण मग ती भाजी लाल होती. लसूण अद्रकची. लसूण अद्रकची पेस्ट. सगळ्यात मागून याच्यासाठी टाकायची ती गंजाला चिपक आधीच जर टाकली तर. धना पावडर घेतलेली. आणि जे या पाकिटात काय आणलं होतं? तो काळा मसाला आहे सावजीचा. हा गरम मसाला आहे राज. हा स्पेशल गरम मसाला आहे. हा याच्यामध्ये टाकायचा. मिरची भाजीचा मसाला आहे, मटनमध्ये पण चालतो आणि मिरचीच्या भाजीसाठी एकदम प्रसिद्ध आहे. आणि हा सावजीचा गरम मसाला आहे, काळा मसाला. ह्याचा सेंट छान येतो. हां, हा मसाला आहे ना, त्याचा याचा टेस्ट आला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही भाजीत तेच टेस्ट टाकत बसते. आणि मग भाजी एक सारखीच लागते की हा. नाही? एकच मसाला असला की. तोच ना मग म्हणून म्हटलं की या ते- टेस्ट पाहू द्या आता. ते बोलण्यावरूनच समजलं की तो मसाला जास्त आवडतो सावजीचा. अरे त्याचा वास खूप छान येते माहिती आहे. आणि चवीलाही छान आहे. आता तुम्ही सांगा, पावभाजीच्या भाजीत आता पावभाजीला मसाला टाकायची गरज आहे का? काहीच गरज नाही. तेल टाकते का? थोडासा टाकायचा, टेस्ट वेगळी काही तरी प्रॅक्टिकल करून पाहायचं. कोथिंबीर. कोथिंबीर टाकायची. हो, तेवढं करून ते नंतर वरून टाकू मग. टोमॅटो. खोबरं टाकू. खोबरं. सगळ्यात पहिले खोबरं, मग खसखस खसखस. आणि जी भरड केलेली शेंगदाण्याची ती. शेंगदाण्याची भरड. गोडंबी सगळ्यात मागे ठेवायची. गोळी सगळ्यात लागते. कारण ती जळकावास लगेच लागते. लगेच लागतं. हे लागतं बाहेर पडलं. पावडर टाकून घ्यायचं. आणि गोडंबीचं जे कूट आहे ते पण टाकून घ्यायचं. गरम मसाला, गोडंबी सर्व. धना पावडर, गरम मसाला, गोडंबीची पावडर टाकलेली ती टाकून घेतली. चांगलं परतून घ्यायचं एकदम. नाही काही मग आता इतकी चुलीवर वेळ लागतो. जास्त आहे ना. जास्त भाजी आहे. 3 जणांची भाजी, 4 जणांची भाजी नाही, ही आपली 10-12 जणांची भाजी आहे. हळदीने असं छान सुटसुटीत रंग येतो याला. बघ रंग किती छान आहे. वाव. वास बघा किती छान येऊन राहिला. मसाल्याचा वास नाही येऊन राहिला तुम्हाला? इतकं नाही बरं. मला वाटतं याचा मला येऊन राहिला. त्या मसाल्याचा आहे तो, सावजी मसाल्याचा वास आहे. येस. राज मसाला मी पहिल्यांदा वापरून पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये हे टाकून द्यायचं. चम्मच गरम नाही. आला वास. हा, वास मसाल्याचाच येत होता. तुम्हाला उशिरा आला तो. तोंडाला पाणी आलं की नाही अजून? आता तोंडाला पाणी आलं. गरम गरम भाजी प्यायची. आता आलं तुम्हाला पाणी. आता मी तिच्यात थोडंसं पाणी घालणार. रंग पण छान आला. याच्यात धुरानं काही दिसून नाही राहिला एवढा. जास्त टमटम नको. ते धुवून घ्यायचं. हे पहा.
झालं ओके. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. पाणी टाकायचं मतलबच नाही, कारण पातळ जर केली नाही मग नाही. खूप टमटम होऊन जाईल ती. हा आता इथे उकळी येऊ द्यायची. आता मीठ एवढं टाकायचं, लागलं तर वरून घेता येतं. हे एवढं अशी 4-4 कांडे एवढं 2 वेळा टाकायचं, लागलं तर ओतून घ्यायचं. आता याला उकळी आली की भाजी तयार. तयार. कोथिंबीर भाजीला चांगली उकळी आली की भाजी खाण्यासाठी तयार होऊन जाते. तर या पद्धतीने हा व्हिडिओ आता इथे कंप्लीट झाला. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.